अजित पवारांनी शरद पवारांवर टीकास्त्र केलं होतं. मुलीप्रती त्यांची आत्मीयता आहे, मुली सुप्रियाताईंच्या नाती. अजित पवारांच्या मिसेसला लोकसभेत पराभव पत्करावा लागला. आता राज्यसभेवर परत त्यांची नियुक्ती झाली आहे. आता काय ते कौटुंबिक प्रेम दिसत नाही का? काय सांगाल? हा प्रश्न तुम्ही त्यांच्याशी केलेला बघा, तर मी एवढंच म्हणेन की सगळ्यांनी म्हणजे राजकारणामध्ये जे काही आपली भूमिका जी आहे राजकीय, ते वेगळ्या पद्धतीने मांडावी आणि जे त्यांच्या घरचे संबंध आहेत ते वेगळ्या पद्धतीनं त्यांनी आपापल्या हिशोबाने ते निभावं. मी काय त्यांच्या कुटुंबाच्या आंतरिक विषयावर मी जरी त्यांच्या कुटुंबाशी एकदम म्हणजे फॅमिली मेंबर सारखा असलो तरी मी काय याच्यावर भाष्य करू इच्छित. मताधिक्यामध्ये खूप म्हणजे वाढ झाली आहे. त्यामुळे एकंदर जर कोणी विचार करत असेल तर भारतीय जनता पार्टी एनडीएचे मताची टक्केवारी 2019 पेक्षा कमी झालेली कुठेही दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. एक नक्की आहे की अनेक विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे काही ठिकाणी त्याचा नुकसान झाला आहे आणि एक मोठा अपप्रचार भारताच्या संविधान जर 400 पार आली तर भारताचं संविधान बदलणार आणि बदलणार म्हणजे SC STच्या जो आरक्षण आहे ते काढण्यात येईल. हा एक म्हणजे कुठून हा विषय आला ते काही माहीत नाही, पण नक्कीच तो विषय लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्यामध्ये कुठेतरी दिसला आणि त्याच्याही मतदानमध्ये आणि खास करून आपला विदर्भ महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम दिसला. आता कोणी हे का समजून सांगितलं नाही. मला आठवत आहे की पंतप्रधानांनी अनेक भाषणामध्ये त्याचा खुलासाही केला, पण ज्या संसदेमध्ये SC आणि STचे 100 राखीव जागा आहे, 100 पेक्षा जास्त असेल, ते काय 100 खासदार काय संविधान बदलू देणार आहे का? कधी शक्यच नाही आणि कोणाच्या डोक्यात नाही. आणि एनडीएचे पण घटक पक्ष आहे, जसं आम्ही आहोत. आम्ही पण काय त्याला पुरस्कृत करणार होतो तर कधीच विषय आला नसता. कारण भारताच्या संविधानच्या मूळ त्याचा जो आधार आहे, कॉन्स्टिट्यूशनची जे एक फिलॉसॉफी आहे, ते कोणीही बदलू शकत नाही. देशाच्या पार्लमेंटला पण संशोधन करण्याचा अधिकार आहे, पण संविधान बदलू शकत नाही. हे पण सुप्रीम कोर्टाने अनेक त्याच्या निकालामध्ये हा ऑलरेडी दिलेला आहे. त्या अर्थानं एक अपप्रचार झाला, संभ्रम निर्माण झाला, लोक दिशाभूल झाले आणि एकंदर हा वातावरण जे काही निर्माण झाला त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.